मुस्लिम समाजाच्या विकासासाठी यापुढेही प्राधान्याने काम करणार खासदार नितीनकाका पाटील. कोरेगावातील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी खासदार निधीतून 20 लाखांची तरतूद. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय किसनवीर आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या मार्गावर आम्ही काम करत आहोत. मुस्लिम समाजाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी यापुढील काळातही प्रयत्न करून समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका राहील, अशी ग्वाही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीनकाका पाटील यांनी दिली. कोरेगाव शहरातील रहमतपूर रस्त्यालगत असलेल्या मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी खासदार निधीतून 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे भूमिपूजन बुधवारी दुपारी खासदार नितीनकाका पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय झवर, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲडव्होकेट प्रभाकर बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत बर्गे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, माजी उपनगराध्यक्ष संजय पिसाळ, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष आरिफ शेख, अक्षय सतीश बर्गे तसेच समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी आयुबभाई शेख व रियाजभाई शेख यांच्यासह प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासदार नितीनकाका पाटील पुढे म्हणाले की खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांच्या काळापासून मुस्लिम समाज बांधवांशी आमच्या कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी व हितासाठी स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांनी विशेष लक्ष दिले. जिल्हाभरातील समाजाच्या दफनभूमी तसेच परिसराच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कोरेगावातील मुस्लिम समाजाचे काम कौतुकास्पद असून समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांसाठी निश्चितपणे निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असा शब्दही खासदार पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी सूर्यकांत बर्गे व आरिफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते खासदार नितीनकाका पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दफनभूमीच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, मोहम्मद मुलानी, हमीद मुल्ला, रशीद शेख, अय्यूम लतीफ शेख, फिरोज सय्यद, युसुफ शेख, जैनुद्दीन बागवान, निसार खान यांच्यासह मुस्लिम समाज बांधव यावेळी उपस्थित होते. जामा मशीद कोरेगाव मुस्लिम समाज यांच्यातर्फे आलेले सर्व मित्र, माननीय खासदार नितीन काका आणि जमलेले सगळे हितचिंतक यांचं मी मनापासून ईद मिलादच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मनापासून स्वागत करतो. आज माननीय नितीन काका यांना आपण संरक्षण भिंतीचे नूतनीकरण त्यांच्या खासदार फंडातून काम आपण घेतलेले आहे. त्यांनी ते देण्याचं मान्य करून आज इथं आपल्या स्मशानभूमीला दफनभूमीला भेट दिली आणि त्यांनी ग्वाही दिली, मी काम करून देणार. काका लक्ष्मण तात्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या संपूर्ण वॉल कंपाऊंडचं काम त्यांच्या फंडात झालं होतं आणि आता राहिलेलं अपूर्ण काम ते तुमच्या हात नव्हतंय. हे आमच्यासाठी खास आनंदाची बाब आहे की तात्यांच्या माघारी नितीन काका तुमच्या फंडात काम होतंय, ही आनंदाची गोष्ट आहे. तसंच इथं बऱ्यापैकी संजयजी पिसाळ, आमच्या अक्षयजी वर्गे यांचे सुद्धा कायम त्यांनी मागं काम केलं, वाढीव काम करून गेलं, समाजाला बऱ्यापैकी मदत असती. आणि तसेच या कार्यक्रमाला शिवाजीराव महाडिक सर, प्रभाकर तात्या, संजयजी चव्हाण, अक्षयजी बर्गे, सर्व मान्यवर जी उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुढचं मनोगत सूर्यकांत रावसाहेब बर्गे यांनी करावं. आदरणीय नितीनकाका पाटील, तालुक्यातून आलेले सर्व महाडिक सर, सर्व माजी सभापती संजय झवर, अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, आमचे संचालक किशोरमूर्ती आहेत, सर्व मान्यवर मंडळींचं या सगळ्यांची नावं घेत नाही मी, उशिरी झाला म्हणून लागते. आमच्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक
तालुका अध्यक्ष खासदार फंडातून या ईदगाव मैदानच्या कंपाऊंडचं काम तात्याने केलं होतं. थोडंसं ते अपुरं राहिले आणि ते आता काकांनी करावं असा आग्रह आणि त्यांच्या समाजातील अनेक लोकांनी आमच्याकडे केला. काकांच्या कानावरती गोष्ट वाटल्यानंतर काकांनी पहिलं काम कोरेगावात हे घेतलेलं आहे. त्याबद्दल काकांना सुद्धा समाजातर्फे आणि माझ्यातर्फे धन्यवाद. तसेच आपला संपूर्ण जो अल्पसंख्याक समाज असेल, इतर समाज सगळे असतील, त्या सगळ्यांच्यावर बारकाईने लक्ष स्वर्गीय अजितदादा आणि आम्हाला ही शिकवण दिली आहे की शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा या गोष्टीमध्ये या गोष्टीतून दिसून येतो की लहान लहान समाज जे आहे त्या समाजांच्या बारीक सारीक गरजा असतात, त्या गरजांच्याकडे नेते मंडळी लक्ष द्यावं असा आग्रह नेहमी आमच्या पक्षाच्या धोरणात आहे. त्याप्रमाणे काकांनी या कामाला निधी देण्याचं मान्य केलं. मी संपूर्ण कोरेगावचा अल्पसंख्याक समाज, कोरेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने काकांचा आभार मानतो आणि यापुढे काकांनी बोलू. कोरेगाव तालुक्यातील आजच्या या मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या वॉल कंपाऊंडच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव महाडिक सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय झवळ, आपल्या गावचे माजी सरपंच प्रभाकर तात्या, सूर्यकांत काका, संजय पिसाळ, उपस्थित या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित राहिलेले सह्याद्री कारखान्याचे संचालक राहुल निकम, बाजार समितीचे चेअरमन PC भोसले, आमचे दुसरे माजी चेअरमन अजय कदम, प्रताप मुकले, किसनवीर कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, उपस्थित आता सर्व दीपक शिंदे, आमचे विष्णुपंत कनसे, या हरीफभाई आणि त्यांचे सर्व समाज बांधव. आज ईद आहे आणि ईद सारख्या आजच्यापैकी सर्वप्रथम सर्व कोरेगाव तालुका असेल किंवा सातारा जिल्हा असेल, सर्व समाज बांधवांना, आमच्या मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या ईदच्या दिवसाच्या निमित्ताने आपण इथं वॉल कंपाऊंडचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. खरं म्हणजे सूर्यकांत काकांनी उल्लेख केला की पूर्वी या दफनभूमीला तात्यांनी खासदार फंडातून पैसे दिले. मला वाटतं त्यावेळी जो मतदारसंघ होता तो फलटण, कोरेगाव, वाई, खंडाळा, सातारा असा पूर्वीचा लोकसभेचा मतदारसंघ होता. आणि ह्या 5-6 तालुक्यामध्ये जेवढे आपल्या दफनभूमी आहेत त्या बहुतेक सगळ्या दफनभूमींना तात्यांनी त्या काळात पैसे दिले. पहिलं सातारच्या दफनभूमीला पैसे दिले आणि त्याच्यानंतर माझ्या मते प्रत्येक दफनभूमीला ज्या समाजाची ज्या गावातनं आपल्या समाजाची मागणी आली त्या सगळ्या दफनभूमींना त्या काळात तात्यांनी पैसे दिले. आणि वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघामध्ये असणाऱ्या मुस्लिम समाजाच्या सर्व कामांना, मग दफनभूमीचा असेल, मशिदीचा असेल, अन्य काही असतील, या सर्व कामांना आपले कॅबिनेट मंत्री मकरनाबांनी वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रत्येक कामाला पैसे देण्याचं काम केले. म्हणजे जवळपास मला आठवतंय इलेक्शनमध्ये आम्ही प्रचाराला हे करत होतो तर फक्त मुस्लिम समाजाच्या कामांना 10.5 कोटी रुपये वाई मतदारसंघात त्यावेळी दिले.
त्याच्यानंतर आता अन्य अनेक खूप कामं केलेली आहेत. त्याचं कारणच असं आहे, सूर्यकांत काकांनी सांगितलं की आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणारी माणसं आहोत. कैलासाशी यशवंतराव चव्हाण असतील, किसनराव राभा असतील, यांनी समाजातल्या सर्व स्तराला बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करावं हे आपल्याला शिकवणूक दिलेली आहे. आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार आज आपण या जिल्ह्यामध्ये राजकारण करत आहोत. जरी आपण कोणत्या पक्षाशी आपलं गठबंधन असलं किंवा त्या पक्षाच्या बरोबर सहभागी असलो, तरी आपली विचारसरणी ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकरांचीच आहे. काही विकास कामांच्या मुद्द्यावर आज आपण युतीमध्ये आहोत हा विषय वेगळा, पण विचारसरणीचा जो विषय आहे तो कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली जी आपल्याला शिकवण आहे, त्या शिकवणीनुसारच राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे सगळे कार्यकर्ते अजितदादांनी कैलासवासी अजितदादांनी आपल्याला याच मार्गाने जाण्याचा आपल्याला सगळ्यांना संदेश दिलेला आहे. आणि त्याच मार्गाने आपण सर्वजण इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितपणाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतील आणि समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन जाणं, त्यांचा विकास कामामध्ये त्यांना सहाय्य करणं आणि त्यांचं जीवनमान उंचावणं यासाठी जे काही करता येईल ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल. मला किती आपण पैसे मागितले त्या भिंतीला? आपण 20 लाख रुपये या भिंतीला आपली मागणी आहे. ते 20 लाख रुपये देण्याची निश्चितपणाने आता मी इथं घोषणा करत आहे आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा आपण आता करून जाऊ. त्याचबरोबर हायमासची सुद्धा आपली काहीतरी मागणी आहे. हायमास दिव्याची मागणी आहे ती सुद्धा आपण निश्चितपणाने पूर्ण करू. आणि जे जे काही आपल्या समाजाचे प्रश्न आहेत, कारण मला माहिती आहे की आतापर्यंत जर का राजकारणातला आमचा 50-60 वर्षाचा कालावधी बघितला तर जवळपास जिथं कुठं आम्ही उभा असू तिथं 80% मुसलमान समाज हा आमच्या कुटुंबाच्या बरोबर कायमस्वरूपी राहिला आहे. कायमस्वरूपी कधीही मुसलमान समाज आमच्या कुटुंबाला सोडून कधीही मतदान ज्यावेळी कधी वेळ आली, मग वाई मतदारसंघ असेल, लोकसभेचा असेल, त्या वेळी हा समाज भक्कमपणाने आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळं तुमच्या समाजातली जी काही कामं असतील, आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मकरनाबा तर कॅबिनेट मंत्री आहे, पण तुमच्या आशीर्वादाने मी सुद्धा आता राज्यमंत्री आहे आणि राज्यमंत्री म्हणून फुलाची पाकळी म्हणून आज आपण या कामाला सुरुवात करत आहोत. आणि इथून पुढे जे काही तुमच्या समाजाचे प्रश्न असतील, जे काही तुमच्या समस्या असतील, त्या निश्चितपणाने आमच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सोडवण्याचं निश्चितपणाने प्रयत्न केले जातील आणि त्याच्यावर मार्ग काढला जाईल. एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आश्वासन देतो. फार काय बोलत नाही, ऊन लागते भरपूर, त्यामुळं पुन्हा आता पुढच्या कार्यक्रमाला आपण कधीतरी या संदर्भात सविस्तर बोलू. आज एवढंच बोलून तुम्ही आमचा सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल ह्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी सर्व समाजाचे मनापासून आभार मानतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा ईदच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोही मी तुम्हाला सुचवू शकतो की आमच्या मुस्लिम दफनभूमीतला अंतर्गत रस्ता डांबरीकरण जे